छोटीशी बोटं छोटेसे हात, इवल्याशा पावलांनी केली आहे आनंदाची बरसात. घरात आला आहे लाडोबा, हवी आहे स्वामींच्या आणि तुम्हा सर्वांच्या आशीर्वादाची साथ. गर्भसंस्काराच्या वेळी मी ऐकवल्या गर्भाला स्वामी समर्थांच्या गोष्टी, कारण मला हवे होते परत एक स्वामी महाराज जन्मासाठी. तू येण्यापूर्वी जीवन अपूर्ण होते, आज परिपूर्ण मी आई. बाळा कशी होऊ रे तुझ्या ऋणातून उतराई. सुंदर होता तो क्षण जेव्हा बाळाची चाहूल गर्भात होते. त्यांच्या त्या नाजूक हालचालींना आई तिच्या आत्म्यात सामावून घेते. आजवरचे घर नुसते घर होते, इवल्याशा पावलांनी ते सजले होते. जगाला विसरून ओठावर हास्य होते. बाळाच्या आल्याने आता ते रमले होते. बाळाच्या आगमनाची बातमी आली होती कानी. सर्वांच्या ओठावर हसू, गालावर खळी होती. घरातले सर्वजण आपले आशीष देत होते. शतायुष्य व दीर्घायुष्य अशा शुभेच्छा देत होते. बाळाच्या आल्याने सर्वांचे प्रमोशन झाले होते. कोणी आई बाबा तर कोणी मामा बनले होते. जेव्हा घरचे कोणी दुःखी होते, बाळासोबत खेळल्याने ते खुश राहत होते. बाळाच्या आनंदात आसमंत फुलू लागले. सुंदर अशा त्याच्या कायेवर माया करू लागले. आजी आणि आजोबा लाड करू लागले. आत्या मामा बाळाचं कौतुक करू लागले. ही छोटीशी कविता माझ्या पिल्लूसाठी. हॅलो, नमस्कार. मी प्रतीक्षा स्वागत करते तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मला खूप छान वाटते की माझ्या यूट्यूब चॅनलवरती माझ्या बाळाचा फेस रिव्हीलचा पहिलाच व्हिडिओ आहे. आणि मी हे चॅनल स्पेशली माझ्या बाळासाठी काढलेलं आहे, कारण त्याला पण मोठं झाल्यानंतर पाहता यावं की त्याचं पण बालपण कसं गेलं. आणि माझं बाळ तो त्याच्या मामासारखा दिसतो की त्याच्या पप्पांसारखा, हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा. तर आज आहे हनुमान जयंती. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर आमची इकडे तयारी सुरू आहे बाळाला बाल हनुमान बनवायची. असं काही नवीन ट्राय करायचं म्हटलं की तो झोपल्यावरच करावं लागतं, नाहीतर हालचाल करून करून काहीच करू देत नाही. इथे पण तो झोपला होता म्हणून फास्ट गंध वगैरे लावून घेतला, तरी पण त्याची हालचाल चालूच होती. बरं झालं त्याला गंध वगैरे लावल्यानंतर उठला. लहान बाळाला तयार करणं म्हणजे हा प्रत्येक आईसाठी खूप मोठा टास्क असतो. त्यानंतर माझी मम्मी त्याला बाकीचं तयार करेपर्यंत मी इकडे थीम बनवून घेतली. त्यात अगोदर चटई अंथरून घेतली आणि त्यावरती ही साडी अंथरून घेतली आणि त्यावर हे झाड ठेवलं. हे झाड माझ्या भावाने बनवलेलं आहे. जर तुम्हाला पण असं झाड बनवायचं असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा, मी त्याचाही व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करेल. त्यानंतर मी थीम बनवेपर्यंत माझं पिल्लू पण रेडी झालं. कसे दिसत आहेत बाल हनुमान कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि याचे सगळे फोटोज आणि रील व्हिडिओच्या एंडिंगला पहा. रामाचा भक्त तू, वाऱ्याचा पुत्र तू, शत्रूची करतोस दानादान, तुझ्या हृदयात फक्त सीताराम. अशा बजरंग बलीला आमचे कोटी कोटी प्रणाम. तुम्हा सर्वांना हनुमान जयंतीच्या खूप खूप शुभेच्छा. व्हिडिओ कसा वाटला कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया परत अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ.